नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं असतं आणि तेही कोणत्याही सूत्राचा वापर न करता एकदम सोप्या ट्रिकने आपण याचे आन्सर काढणार आहोत। तर बघा, कोणीही असू दे, लहान मुलं असू देत किंवा मोठी असू देत, तर सर्वांना हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, खूप त्यांना इम्पॉर्टंट आहे आणि अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की याचं आन्सर कसं लिहायचं असतं। त्यामुळे इथं आपण कोणतेही सूत्र वगैरे वापरणार नाही आहोत, कारण सूत्र म्हणलं की सगळं अवघड होऊन जातं। त्रिकोणाचं सूत्र वेगळं, त्या चौकोनाचं वेगळं, आयताचं वेगळं, तर लक्षात काय काय ठेवायचं। तर त्यामुळे बघा, सूत्र वगैरे इथं आपण काही यूज करणार नाही आहोत आणि आपण एकदम सोप्या ट्रिकने याचे आन्सर काढणार आहोत। चला तर मग, जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील। तर बघा, आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। इथं आपण प्रश्न घेतलेला आहे की 14 सेंटीमीटर पाया आणि 5 सेंटीमीटर उंची असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती। बघा, एकदम सोपा प्रश्न आहे आणि याचं उत्तर कसं काढायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे, कोणतंही सूत्र न वापरता। तर बघा, आपण तरीही फक्त याचं सूत्र काय आहे ते बघूया। त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचे जे सूत्र आहे ते आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। पण फक्त इथं आपण सूत्र वापरणार नाही आहोत, डायरेक्ट आपण इथं संख्या लिहून त्याचा आपण आन्सर काढणार आहोत। तर बघा, इथं आपण काय लिहायचं आहे, 1/2 लिहायचं आहे, बरोबर। अगोदर 1/2 लिहायला विसरायचं नाही। क्षेत्रफळ म्हणलं की 1/2 लिहायला विसरायचं नाही आणि त्यानंतर मग गुणिले चिन्ह करायचं आणि ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या फक्त इथं गुणाकार रूपात आपल्याला मांडायच्या आहेत। तर बघा, 14 सेमी पाया आहे, पाया किती आहे 14, तो 14 इथं मांडायचा, गुणिले उंची किती आहे तर 5 सेमी आहे, उंची 5 सेमी आहे, झालं। फक्त एवढंच इथं मांडायचं आहे आणि फक्त या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे। बघा, बे एक्के बे, बे साती 14, उरलं काय 1 गुणिले 7, 7 एक्के 7 आणि 7 गुणिले 5, 7 5 35। बघा, 7 5 35, 7 5 35 आणि क्षेत्रफळ काढताना इथं चौरस सेमी लिहायला विसरायचं नाही। चौरस सेमी म्हणजे चौसेमी असं तुम्ही लिहिलं तरी चालेल। बघा, म्हणजे 35 चौरस सेमी हे याचं उत्तर आलेलं आहे। तर एकदम सोप्या प्रकारे आपण आन्सर काढणार आहोत। तर अशाच प्रकारे आपण सेम असाच एक क्वेश्चन आपण दुसरा घेऊया। तर बघा, आता इथं आपण प्रश्न दुसरा घेतलेला आहे, 18 सेंटीमीटर पाया आणि 8 सेंटीमीटर उंची असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती। तर बघा, आपण जे मगाशी जी आपण मेथड यूज केली सेम ती इथं आपल्याला मेथड यूज करायची। तर काय केलं होतं, अगोदर 1/2 घ्यायला विसरायचं नाही, 1/2 गुणिले ज्या संख्या दिलेल्या असतात त्या इथं अगोदर आपण मांडायच्या। म्हणजेच 18 सेंटीमीटर पाया आहे तो 18 इथं लिहायचा, गुणिले 8 सेंटीमीटर उंची आहे ते 8 इथं लिहायचं आणि फक्त या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे। आपल्याला आपलं उत्तर मिळून जाणार आहे बे एक्के बे, बे 9 18। बघा, इथं गुणाकारामध्ये काय काय उरलं, 1 गुणिले 9 म्हणजेच 9 एक्के 9 आणि 9 गुणिले 8 उरलं, म्हणजेच 8 9 72, 8 9 72 चौरस सेमी इथं लिहायचं, चौरस सेमी। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला याचं सुद्धा उत्तर मिळालेलं आहे। तर एकदम सोप्या ट्रिकने आपण याचे आन्सर काढत आहोत। जर तुम्हाला तुमच्या एक्झामला जर अशा प्रकारचे प्रश्न आले तर ते तुम्ही अगोदर सूत्र वगैरे काहीही आठवत बसायचं नाहीये। सूत्र जर तुम्हाला माहिती असते तर चांगलीच गोष्ट आहे, पण सूत्रापेक्षा तुम्हाला या प्रकारे जर तुम्ही उदाहरणं सोडवलीत तर तुमचं उत्तर एका सेकंदाच्या आत होणार आहे। त्यामुळे बघा, ही ट्रिक तुम्ही यूज करा आणि या प्रकारे तुम्ही एक्झाम्पल सोडवा। तर आता आपण पुढचे एक्झाम्पल बघूया। तर बघा, आता इथं आपला प्रश्न काय आहे, एका काटकोन त्रिकोणाचा पाया 20 सेंटीमीटर असून उंची 12 सेंटीमीटर आहे, तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती। तर बघा, प्रश्न कसाही असू दे तर त्याला आपण तीच ट्रिक यूज करायची, जी ट्रिक आपण मगाशी यूज केली। काय लिहिलं होतं आपण, अगोदर 1/2 लिहिलं होतं, गुणाकारामध्ये पाया 20 सेंटीमीटर आहे ते 20 अगोदर लिहायचं, परत गुणिले त्यानंतर उंची 12 सेंटीमीटर आहे ते 12 इथं लिहायचं। आता आपण फक्त या संख्येला भाग द्यायचा आहे। बघा,
बे एके बे आणि बेन 10 20 झाले, बरोबर. आणि हे 10 एके 10 आणि 10 गुणिले 12 जर आपण केलं तर 12 आणि 10 120, 12 आणि 10 120 चौरस सेंटीमीटर, 120 चौरस सेंटीमीटर असे याचं उत्तर येणार आहे. तर अशा प्रकारे बघा याचं सुद्धा उत्तर आपण काढलेलं आहे. तर बघा मित्रांनो, इथं आपण थोडंसं वेळ एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर एक्झाम्पल काय आहे बघा आपलं, एका काटकोन त्रिकोणाचा पाया 16 सेंटीमीटर असून उंची 12 सेंटीमीटर आहे, तर त्या काटकोन त्रिकोणाची परिमिती किती? तर आता आपल्याला यामध्ये क्षेत्रफळ काढायचं नाहीये, यामध्ये आपल्याला परिमिती काढायची आहे. आणि परिमिती म्हणजेच काय असतं, तर परिमिती म्हणजेच पाया, उंची आणि कर्ण यांची बेरीज असते. म्हणजेच बघा इथं आपण एक काटकोन त्रिकोण जर काढला, जर आपण हा काटकोन त्रिकोण जर काढला समजा, आणि या त्रिकोणाचा जो पाया आहे तो किती आहे, तो 16 आहे, बरोबर. या त्रिकोणाची उंची किती आहे, तर 12 आहे. मग आता आपल्याला या त्रिकोणाचा कर्ण काढायचा आहे. परिमिती म्हणजेच काय, तर आपल्याला या त्रिकोणाचा आता कर्ण काढायचा आहे. हा कर्ण आपल्याला काढावा लागेल. याला आपण नाव देऊया ए, बी आणि सी, बरोबर. तर काय करायचंय बघा, बघा एकदम सोपी ट्रिक आहे. जर तुम्हाला त्रिकोट माहित असतील तर तुम्हाला याचं उत्तर पटकन येणार आहे. कारण काय करायचं आपल्याला, या दोन संख्यांना आपण अगोदर भाग देऊया. बघा बे 8 16 आणि बे 6 12, बघा म्हणजे त्रिकोट तिथं आपल्याला तयार काय होणार आहे, जी त्रिकूट आहेत पायथागोरसची ती त्रिकूट तुम्हाला माहिती पाहिजेत. त्रिकूट काय सांगतं आपल्याला, 6 8 10 हे त्रिकूट असणार आहे. म्हणजेच जर इथं आता आपण बेने या 16ला गुणलं, त्याचप्रमाणे म्हणजे भाग घालवला, बेने या 12ला पण आपण भाग घालवला, त्याचप्रमाणे या दोनने आपण कोणत्या संख्येला गुणलं पाहिजे, कोणत्या संख्येला गुणलं पाहिजे म्हणजे इथं आपल्याला कर्ण मिळणार आहे. तर बघा हे जे 10 आहे या 10लाच आपण गुणलं पाहिजे, म्हणजे बेन 10 20 आणि हे 20 आपलं काय असणार आहे, तो आपला कर्ण असणार आहे. जे 20 आलं तो आपला कर्ण असणार आहे. जर तुम्हाला त्रिकूट माहित नसतील तर काय करायचं, या दोन संख्येला आपण भाग दिला, बरोबर. या 6चा वर्ग किती असणार आहे, 6 6 36. कर्ण म्हणजेच काय असतं की या पाया आणि उंची यांच्या वर्गाची फक्त बेरीज असते. तर बघा 6चा वर्ग 36 आणि 8चा वर्ग 6 6 36, 8 8 64. या दोघांची आपण बेरीज करूया, या दोघांची बेरीज 100 येईल. म्हणजेच 100चं वर्गमूळ किती असणार आहे, तर 10 असणार आहे. आणि तेच 10 इथं आपण घेतलं. म्हणजेच त्रिकूट काय असतं, 6 8 10 हे त्रिकूट आहे. आणि याच्याशी आपण काय केलं की या 2चा आपण गुणाकार केला, म्हणूनच कर्ण 20 आला. आणि आता आपल्याला परिमिती काढायची आहे. म्हणजेच परिमिती काय असते, तर त्रिकोणाच्या तीनही कोणांची बेरीज म्हणजेच परिमिती असते. आता आपण या तिन्हींची आपण बेरीज करणार आहोत. तर बघा याचा पाया होता 16, त्याचप्रमाणे उंची होती 12, आणि आता आपण जो कर्ण काढला तो कर्ण किती आला, तर 20 आला. आता आपण यांची टोटल मारूया. फक्त 6 आणि 2 8 झाले, 2 3 आणि 4 48. म्हणजे परिमिती काढताना सेमी लिहायचं, परिमिती काढताना सेमी म्हणजे सेंटीमीटर लिहायचं. म्हणजेच 48 सेंटीमीटर हे याचं उत्तर आलेलं आहे. लक्षात ठेवा, क्षेत्रफळ काढताना आपण काय केलं आणि परिमिती काढताना आपण काय केलं. तर याचं आपण आणखीन एखादं लास्ट एक्झाम्पल घेणार आहोत. तर बघा आता हे आपलं लास्ट एक्झाम्पल आहे यातलं. तर काय एक्झाम्पल आहे बघा, एका काटकोन त्रिकोणाचा पाया 15 सेंटीमीटर असून उंची 20 सेंटीमीटर असून परिमिती किती, बरोबर. आता याची सुद्धा आपल्याला परिमिती काढायची आहे. जशी आपण मगाशी परिमिती काढली सेम त्या प्रकारे आपल्याला परिमिती काढायची आहे. बघा आता हा आहे काटकोन त्रिकोण, हा आहे काटकोन त्रिकोण. PQR नाव देऊया आपण याला, PQR नाव देऊया. बघा आता याचा पाया जो आहे तो 15 आहे आणि जी उंची आहे ती 20 आहे, बरोबर. म्हणजे आता आपल्याला हा कर्ण काढायचा आहे, हा आपल्याला कर्ण काढायचा आहे. तर काय करायचं, या दोन संख्येला अगोदर आपण भाग देऊया. बघा 3 5 15, 5 ला भाग देऊया, 5 3 15 आणि 5 4 20. 5 ला आपल्याला भाग दिला. म्हणजेच आपलं त्रिकूट काय सांगतं, बघा त्रिकूट सांगतं 3 4 5. आणि जर तुम्हाला त्रिकूट पाठ नसेल तर तुम्हाला मी ट्रिक सांगितलेली आहे. या 4चा वर्ग करा,
चारी चौक 16 होतील. 3चा वर्ग करा, 3 त्रिक 9 होतील. 16 आणि 9 झाले 25 आणि 25चं वर्गमूळ असणार आहे 5. 25चं वर्गमूळ असणार आहे 5 म्हणजेच 3 4 5 हे आपलं त्रिकूट आहे. मग आता आपण या संख्येला 5 ने भाग दिला म्हणूनच इकडे सुद्धा आपण 5चा गुणाकार या 5शी करणार आहोत. 5 5 झाले 25 म्हणजेच आपला कर्ण आलेला आहे 25 आणि आता आपल्याला याची परिमिती काढायची. तर कशी काढायची असते परिमिती? या तीनही बाजूंची जी बेरीज आहे ती बेरीज आपण करूया. बघा पाया 15 आहे, उंची 20 आहे आणि आता कर्ण जो आला तो 25 आलेला आहे. आता आपण यांची फक्त बेरीज करायची. 5 आणि 5 10, 0 1 हातचा आला, 2 आणि 2 4, 5 आणि 6 म्हणजे 60 सेमी. 60 सेमी असे याचं उत्तर आलेलं आहे. तर बघा आपण काय काय केलं. आपण अगोदर पाया 15 इथं लिहिला, उंची 20 लिहिली. या दोन्ही संख्येला आपण एका संख्येने भाग द्यायचा. बघा म्हणजे 5 ने या संख्येला आपण भाग दिला. 5 त्रिक 15, 5 चौक 20 झाले. आता आपण तिसरी आपल्याला बाजू काढायचे. मग आपण या 4चा वर्ग करा, या 3चा वर्ग करा, यांची टोटल मारा आणि जे उत्तर येतं त्याचं वर्गमूळ लिहा आणि त्या वर्गमूळाशी आपण त्याच संख्येने आपण काय केलं इथं गुणाकार केला. उत्तर आलं 25 आणि आपण या तिन्हींची बेरीज केली म्हणजेच पाया 15, उंची 20 आणि जो आपला कर्ण आला 25 त्यांची मिळून आपण ते बेरीज केली. ती बेरीज 60 आलेली आहे म्हणजेच आपलं उत्तर 60 सेंटीमीटर आलेलं आहे. तर तुम्हाला जर परिमिती काढा म्हणून जर प्रश्न आला आणि जर तो सेम या प्रकारे असेल किंवा अशाच प्रकारचा दुसरा कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही त्याचं उत्तर अशा प्रकारे पाठ करा म्हणजे अशा प्रकारे लिहा. कारण तुम्हाला जर त्रिकूट पाठ असतील तर तुम्हाला याचं उत्तर पटकन येणार आहे. म्हणून जी पायथागोरसची त्रिकूट आहेत तुम्ही ते त्रिकूट कशी लिहायचे असतात हे समजून घ्या. तो सुद्धा माझा व्हिडिओ आहे तर तो सुद्धा तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकता. चला तर मग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.